अहो काय बोलतास? मग काय हा दुसरा उपाय? हे बघ, ह्याचा काय आपला, ती जमीन अण्णाने आपल्या नावावर केली आहे, ती विकून जाऊ तालुक्यात. आणि काय करायचं थय? ही पिढ्या तरी नसत, डोक्याचं ताप जायत, त्या पूर्वाचं शिक्षण नाही ठेवत. ह्यो गणेश थै जाऊन सुधारलो तर सुधारलो, आयक पण घेऊन जाऊया येत असली तर. तिका कसं टाकून जायचं? सगळ्यांचा विचार करतास, पण ह्याला फायदो काय हा? अगं जीवापेक्षा फायदो मोठो आहे का? तुमका कळत कसा नाही? तुम्ही हैसून काढतो पाय घेतलास तर बाकीची सगळा गिळून टाकतील, ह्या घर घेतील. हयसला कायच तुमच्या हाताक लागूचं नाही. बाकीची बघा कशी मऊ थय खो अशी गत हा. जय फायदो असतील थय जातील आणि तुम्ही तालुक्यात निघालास. अगो पण सरिता, आपल्याला मिळालंय तेवढंच बघूया, पण हैसून जाऊया. मी सांगते ना, खय जायचा नाही, हैसून हालायचा नाही. मी माझो वाटो मिळाल्याशिवाय या घरातून बाहेर पडणार नाही, सांगून ठेवते ना. तुम्ही सुटलास, आमका सगळ्यांका सोडून गेलास. तुम्ही गेल्यापासून हाय काय होता तुम्ही बघत असशालच. एकावर एक काय ना काय संकट येतच होत. घरातलं खर्च पुरुष केलो आणि आम्ही पोरके झालो. ज्यांका तुम्ही जवळ केलास त्यांनी पाठ फिरवल्यानी आता त्या सुशला घरात आला. हा ते ना घरात पाहून ठेवला आणि घराचा घरपणच गेला. कित्याक केला असा? कित्याक तुम्ही ते का घरात घेऊन दिलास? आपल्या लेकरांचा तरी विचार करायचो ना. तदत्ता खय खय बघा, माधवान सगळे कामा सोडून तो हय बसलो. अभिरामाचं लग्न होईत की नाही माहित नाही. छाया तर तसा काय करतले मी सांगा ना, काय करतले? तुमचा आधार होतो, पण आता तुम्हीच नाही. जय खया तैसून पोरांवर लक्ष ठेवा. मला करा त्याचा लक्ष असताना देत. राज्यात हिरीवर कोण असा? राज्यात कोण हा हिरीवर? कोण हा हिरीवर?